Hello friends, how are you? I hope you all the better. So stay home, stay safe and stay healthy and keep studying regularly. In the previous lecture we learn the life processes. In this lecture we are going to learn the life processes, living organism and energy production. In the previous lecture we are learn how the carbohydrates converted into glucose and proteins converted into amino acids and fats converted into fatty acids plus alcohol. In this lecture we are going to learn the energy production. Observe and the label Observe and label the diagram given. Besides this diagram I given this photo. In this photo जो जो एकदम वरचा भाग आहे त्याला आपण म्हणतो, जिथून एअर ही आपल्या नेसल कॅव्हिटीमध्ये जाते तो नेसल कॅव्हिटी. त्यानंतर खाली आहे ओरल कॅव्हिटी, त्यानंतर लॅरिंग्स, त्यानंतर ट्रॅकिया, त्यानंतर इथे आहे राईट लंग आणि इकडे आहे लेफ्ट मेन ब्रॉन्कस आणि खाली आहे डायफ्रागम. ही आकृती आपल्या पुस्तकामध्ये दिली आहे. आणि हा जो बलूनसारखे जे हे दिसायलेत आपल्याला इथे, त्यांना लाईक द बंच ऑफ ग्रेप्स त्यांना म्हणायचं ॲल्व्हेओली. नंतर आपण पॅराग्राफकडे वळूया. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन occurs at two level. One is respiration occurs at two level. One is body level respiration and second is cellular level respiration. In body level respiration, the oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of respiration occurring at body level, and in the case of respiration at cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. म्हणजे बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन हे ब्लडमध्ये जातं आणि कार्बन डायऑक्साईड हे शरीराच्या बाहेर सोडलं जातं. हे बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये होतं. आणि सेल्युलर लेवल रेस्पिरेशनमध्ये जे फूडस्टफ आहेत ते ऑक्सिडायझड होतात विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या मदतीने ते फूडस्टफ ऑक्सिडायझड होतात. त्यानंतर ही आपण आकृती बघितली डायग्राममध्ये. त्यानंतर आपण कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, हा भाग बघूया. हाऊ मेनी ॲटम्स ऑफ CH and O आर रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोजच्या मॉलिक्यूलमध्ये कार्बनचे, हायड्रोजनचे आणि ऑक्सिजनचे किती मॉलिक्यूल असतात? ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. म्हणजे कार्बनचे यामध्ये मॉलिक्यूल आहेत 6 आणि हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6. म्हणजे ह्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला विचारलं आहे कार्बनचे किती आहेत, हायड्रोजनचे किती आहेत आणि ऑक्सिजनचे किती आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बनचे 6 आहेत, हायड्रोजनचे 12 आहेत आणि ऑक्सिजनचे 6 आहेत. तर हा पहिला प्रश्न झाला. त्यानंतर व्हिच टाईप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दीज ॲटम्स. म्हणजे C6H12 अँड O6 यामध्ये कोणता केमिकल बॉन्ड प्रेझेंट असतो? तर यामध्ये द कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट बिटवीन these the covalent bond are present between these atoms. कोव्हॅलेंट बॉन्ड. त्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे की इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री व्हॉट हॅपन्स ॲक्च्युअली व्हेन अ मॉलिक्यूल इज ऑक्सिडायझड. व्हेन अ मॉलिक्यूल इज
oxidized oxygen is usually used to describe a process in which electrons are removed from a molecule of atom. Oxidation means the addition of oxygen from a molecule. ऑक्सिडेशन म्हणजे काय? नेमकं ऑक्सिडेशन म्हणजे काय? म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन from a molecule, and the two process we know that oxidation and reduction. These two process we must in respiration. In the oxidation, the addition of oxygen process involved in oxidation, and in the reduction, the removal of oxygen is involved in the reduction. नंतर आपण खाली पॅरेग्राफकडे वळूया. कार्बोहायड्रेट्स ऑफ द फूड we consume every day are mainly oxidized for production of energy required for daily need. जे आपण अन्न खातो त्यामधून जे आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात ते एनर्जी प्रोडक्शन, दररोजच्या एनर्जी प्रोडक्शनसाठी ती युटिलाइज केले जातात. धीस एनर्जी ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ ATP, आणि ती एनर्जी ही ATPच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळते. ATPचा लॉंग फॉर्म काय आहे? ATP मीन्स ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, आणि ती एनर्जी आपल्याला ATPच्या फॉर्ममध्ये मिळते. फॉर धिस पर्पोज ग्लुकोज, अ टाईप ऑफ कार्बोहायड्रेट्स, इज ऑक्सिडाइज्ड स्टेप बाय स्टेप इन द सेल्स. आणि आपल्याला जे त्या कार्बोहायड्रेट्समधून जे ग्लुकोज मिळतं ते कार्बोहायड्रेट्स ते स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज्ड केलं जातं सेलमध्ये. धिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन, आणि त्यालाच आपण सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हटलेलं आहे. सेल्युलर रेस्पिरेशन. त्यानंतर सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय 2 मेथड, आणि ते जे सेल्युलर रेस्पिरेशन आहे ते लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये 2 मेथडने केलं जातं. 2 मेथड्स आर ॲरोबिक रेस्पिरेशन, आणि त्याच्यातली पहिली प्रोसेस म्हणजे ॲरोबिक रेस्पिरेशन, आणि दुसरी प्रोसेस म्हणजे ॲनारोबिक रेस्पिरेशन. पहिली प्रोसेस ॲरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरी ॲनारोबिक रेस्पिरेशन. इन द ॲरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इज इन्व्हॉल्वड